स्तुतिरंबिके सकल शब्दमयी किलते तनु निखिलु मूर्तिषु ते भवनन्वयो मनसि जासु बहिः प्रसरासु च इति विचिन्त्य शिवे शमिता शिवे जगति जातमयत्न वशादिदं स्तुतिजपार्चन चिंतन वर्जिता न खलु काचन काल कलास्तिने. सर्वांना सादर नमस्कार. आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं एक द्रुत अवलोकन इथे गेले 2 दिवस करत आहोत. आज या सत्रातला 3रा भाग आहे आणि यामध्ये आपण जे उत्तम चरित्र म्हणून म्हटलेलं आहे दुर्गा सप्तशतीतलं, अर्थात 3रं सत्वगुणात्मिका महासरस्वती तिचं चरित्र आज आपल्याला पाहायचं आहे. चरित्राला सुरुवात करण्याआधी जसं आपण गेले 2 दिवस त्या मूळ देवीच्या मूर्तीचं ध्यान कसं आहे याचे तपशील पाहतोय, ते ध्यान, ती मूर्ती आपल्याला इथे स्क्रीनवर शेअर केलेली आहे. घंटा शूल हलानि शंख मुसले चक्रम धनुस्सायकम हस्ताब्जैर्दधतीं घनांत विलसत् शीतांशुतुल्य प्रभा गौरी देह समुद्भवां त्रिजगताम् आधारभूतां महा पूर्वाम अत्र सरस्वतीम अनुभजे शुंभादि दैत्यार्दिनी. हे ध्यान आहे. जर आपण नीट तपशील लक्षात घेतले असतील तर सगळ्यात पहिल्या दिवशी आपण ज्या देवीचं चरित्र पाहिलं ती दशभुजा, दशपदा, दशमुखी अशी महाकाली होती. काल आपण जिचं चरित्र पाहिलं ती अष्टादशभुजा महालक्ष्मी होती, 18 हाताची. आणि आज जिचं आपण चरित्र पाहतोय ती 8 हाताची महासरस्वती आहे. गंमत अशी आहे, आपण काल पाहिलं होतं की गुण ही जी संकल्पना आहे, सत्व, रजस आणि तमस, तर त्यातल्या सत्व आणि तमस याचा संयोग, याचं एकत्रीकरण म्हणजे रजोगुण आहे. त्यामुळे या मूर्तीमध्ये सुद्धा हे डिटेलिंग आपल्याला सूक्ष्म पद्धतीने केलेलं दिसेल. ते असं की महाकाली जी तमोगुणात्मिका आहे तिचे 10 हात आणि सत्वगुणात्मिका महासरस्वतीचे 8 हात मिळून रजोगुणात्मिका महालक्ष्मीचे 18 हात दाखवले जातात. त्यामुळे जेव्हा आपण हे तपशील बघतोय ते आपल्याला वाटतं हा आहे कुठली तरी देवी आहे, ही ती सगळ्या देव्यासारख्या. पण प्रकृती तत्व म्हणजे जसं सामान्य उदाहरण स्त्री तत्व आहे. स्त्री, सगळ्या स्त्रिया या अगदी समान आहेत, त्यांच्यामध्ये तत्व एकच आहे. सप्तशतीमध्येच त्या मध्यमा चरित्रामध्ये देवानी जेव्हा आदिशक्तीची स्तुती केली तेव्हा एक श्लोक देवांच्या मुखीस घातलेला आहे सप्तशतीकाराने. विद्या समस्ता स्तव देवी भेदा स्त्रिय समस्ता सकला जगत्सु. या जगामध्ये जितक्या म्हणून विद्या आहेत आणि जितक्या म्हणून स्त्रिया आहेत, या विद्या आणि स्त्रिया तुझी हे आदिशक्ती मूर्ती आहे असं स्पष्ट विधान तिथे केलेलं आहे. त्यामुळे स्त्री तत्व हे सारखं आहे, पण तरीही स्त्री अवस्थानुरूप बदलतीये. कन्या म्हणून वेगळी आहे, कुमारी म्हणून आणखीन वेगळी आहे, मग विवाहिता म्हणून वेगळी आहे, युवती जी विवाहातला उपवर झालेली आहे ती वेगळी आहे, विवाहोत्तर तिचं रूप बदलतंय, माता झाल्यावर रूप बदलतंय, प्रौढा झाल्यावर रूप बदलतंय. स्त्री एक आहे पण प्रत्येक रूपामध्ये तिचा वेगवेगळा स्वभाव, वेगवेगळं स्वरूप हे प्रकट होत आहे. तसं जरी आदिशक्ती एकच आहे, आदिमाया एकच आहे, पण तिचं जे रूप तिने धारण केलेलं आहे त्या रूपानुसार तिची उपासना, तिचं स्वरूप हे बदलत जाणार आहे. हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे एक साधी गोष्ट जो सामान्य व्यवहार म्हणून केला जातो. अनेक स्त्रिया नवरात्रामध्ये कुळाचार म्हणून देवीची ओटी भरतात. आता ओटी भरणं हा जो प्रकार आहे ना, गंमत लक्षात घेऊ. ओटी भरणं हा सुफलनाचा विधी आहे. म्हणजे काय,
तर स्त्रीचा विवाह झाल्यावर तिची प्रजावृद्धी व्हावी, तिला अपत्य प्राप्ती व्हावी, यासाठी हा विधी मुख्यत्वे केला जातो. तिची ओटी पोटाशी या एका कर्मकांडाचा संबंध. पण आता देवी पूजेमध्ये ज्या कुमारी रूपातल्या देवी आहेत, विशेषतः कौमार व्रतचारिणी असं जिला म्हटलं जातं, कोकणस्थ ब्राह्मणांची कुलस्वामिनी योगेश्वरी अंबाजोगाई ही असेल, किंवा खुद्द अपराजिता दुर्गा हे रूप असेल, देवीची ही काही विशेष रूप ही ब्रह्मचारिणी किंवा कौमार व्रतचारिणी म्हटलेली आहे. त्यामुळे अशा देवींची ओटी भरणं खरं तर शास्त्रसंमत होणार नाही, कारण तिचं रूप, तिचा फॉर्म वेगळा आहे आणि त्या रूपाचं प्रयोजन वेगळं आहे. जिने सहेतुक ब्रह्मचर्य व्रत धारण केलेलं आहे तिची तुम्ही बळजबरीने जाऊन ओटी भरताय. आता आदिशक्ती ही मातृस्वरूप आहे, जगज्जननी असली तरी तिने त्या अवतारापुरतं जे रूप घेतलेलं आहे त्याचं कार्य आहे हे लक्षात घेऊन ती उपासना व्हायला पाहिजे. हे एक केवळ इथे जाता जाता मी निर्देश केला. मुख्य आपला मुद्दा असा आहे की देवीचं जे रूप आहे त्या रूपाचे तपशील आपण डोळसपणे पाहून त्याच्यानुसार त्याची उपासना करायला. काली ही तमोगुणात्मिका आहे, त्यामुळे तिची उपासना करताना तामस प्रधान उपचार हे त्यात येतात. म्हणजे मग कालीच्या नैवेद्यामध्ये मद्य मांस यांचाही अंतर्भाव केलेला आढळेल. पण जेव्हा तुम्ही महासरस्वतीची उपासना करताय तेव्हा तिचा नैवेद्य हा पूर्णपणे सात्विक असेल. त्याच्यामध्ये आपण जसं कांदा, लसूण, गाजर, दुधी भोपळा हे पदार्थ टाळतो, ते पदार्थ या नैवेद्यात चालत नाहीत, कारण जे सात्विक नाहीत त्यांचा अंतर्भाव हिच्या नैवेद्यात होत नाही. त्यामुळे ही शुद्ध सत्वात्मिका अशी महासरस्वती देवी इथे सांगितली गेली. आता हातामध्ये काय काय आहे तर आपण कालही पाहिलं होतं, डावीकडून उजवीकडे क्लॉकवाईज असं जायचंय. उजव्या सगळ्यात खालच्या हातात घंटा धारण केलेली आहे. उजव्या त्याच्या वरच्या हातात शूल म्हणजे त्रिशूळ आहे. त्याच्यावर हल म्हणजे नांगर असं ज्याला म्हटलं जातं तो आहे. त्याच्यावर शंख आहे. आता उजव्या डाव्या बाजूच्या सगळ्यात खालच्या हातामध्ये मुसळ आहे. हस्ताब्जैर मुसल, मग चक्र, मग धनुष्य आणि मग बाण असं अष्टभुजा हे महासरस्वतीचं रूप इथे दिसतंय. आता हिचं रूप अंगकांती कशी आहे तर शीतांशु तुल्य प्रभा. आता शीतांशु हा शब्द चंद्राला वापरला जातो, ज्याचे अंशु म्हणजे किरण हे शीत आहेत. तर त्या चंद्रासारखी जिची कांती आहे, आणि अर्थात हे सांगता सांगता दुसरी गोष्ट अप्रत्यक्ष सांगून गेलेत की जिची कांती चंद्रासारखी शांत, सुखकर, ताप शमन करणारी, आल्हादक अशी आहे, ती शीतांशु तुल्य प्रभा आहे. गौरी देह समुद्भवाम त्रिजगताम. आता ही कुठनं उत्पन्न झाली तर गौरी देह पार्वतीच्या देहातून ही उत्पन्न झाली. त्रिजगताम आधारभूताम महा. त्रिजगत म्हणजे त्रैलोक्य, मर्त्यलोक, अंतरिक्षलोक, स्वर्गलोक किंवा स्वर्गलोक, मर्त्यलोक आणि पाताळलोक ह्या त्रिलोकांना जी धारण करते, आधारभूत होते अशी, आणि जिच्या नावापूर्वी महा हा शब्द लावलेला आहे अशी ती सरस्वती. तिचं मी भजन करतो, तिची मी भक्ती उपासना करतो, जी शुंभ आणि निशुंभ दैत्याचं दमन करणारी, मर्दन करणारी आहे. अशा या महासरस्वतीचं ध्यान आपण हे प्रारंभी पाहिले. आता चरित्र. महासरस्वतीच्या चरित्रामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग हा शुंभ आणि निशुंभ या दोन दैत्यांचं मर्दन हा होता. मर्दन मथन या शब्दाचे आपण काल अर्थ पाहिले होते. मारणे, टू स्लॉटर, टू किल, टू डिस्ट्रॉय
अशा अर्थी ते येतात. आता हे शुंभ आणि निशुंभ दैत्य दानव कुळात जन्माला आलेले होते. यांचा निपात करण्यासाठी सगळ्या देवांनी आदिशक्तीला साकडं घातलं. महिषासुर मर्दिनीच्या चरित्रात आपण पाहिलं होतं की देवांनी त्या देवीची आदिशक्तीची स्तुती केली होती. आणि त्या स्तुती दरम्यान त्यांनी हे एक वचन तिच्याकडे मागितलं होतं की जेव्हा जेव्हा आम्हाला संकट पडेल, इत्थम यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यती, जेव्हा जेव्हा असुरांकडून दानवांकडून काही बाधा आम्हाला पोचेल तेव्हा तेव्हा तू आम्हाला सहाय्य कर. आणि ते अभिवचन देवीने त्या देवांना दिलं होतं. त्या वचनानुसार देवांनी पुन्हा एकदा देवीची प्रार्थना केली. हा सगळा जो प्रसंग चालला होता हा हिमालयाच्या एका शिखरावर प्रसंग चालला होता. या शुंभ निशुंभानी देवांना देशोधडीला लावलं होतं आणि हे देव बिचारे फिरत भटकत हिमालयाच्या कंदरांमध्ये विहार करत होते. अशा वेळी हिमालय कन्यका भगवान शिवांची चितशक्ती माता पार्वती ही त्यावेळी तिथल्या जवळच्या एका सरोवरामध्ये, ज्याला आपण आज मानसरोवर म्हणून ओळखतो, त्या मानसरोवरामध्ये स्नानासाठी अवतीर्ण झाली होती. आणि तेवढ्यात देवीच्या कानावर या सगळ्या देवांनी केलेली आळवणी पडली. ही प्रार्थना देवीच्या कानावर पडतीये न पडतीये तोच, देवीच्या देहातून देदीप्यमान कांतीची अशी एक प्रतिशक्ती, प्रतिदेवी उत्पन्न झाली. आता या देवीचा शिवपुराण किंवा अन्य काही पुराणामध्ये जो संदर्भ सापडतो, तिथे जे वर्णन सापडतं ते थोडं वेगळं आहे. म्हणजे मी समांतर कथाभाग सांगून अशासाठी ठेवतोय की जेव्हा आपण दुसरी कथा ऐकतो, दुसऱ्या कल्पातली कथा ऐकतो, आपण कल्प या शब्दाचा सुरुवातीला पहिल्या सत्रात अर्थ पाहिला. वेगवेगळ्या कल्पांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात देव अवतार घेत असतात. त्याप्रमाणे जे शिवपुराणात वर्णिलेलं कल्प आहे त्या कल्पामध्ये या देवीचा अवतार हा आदिशक्तीच्या किंवा पार्वतीच्या शरीर कोशिकांपासून झाला. कोशिका, आपल्या शरीरावर ज्या सूक्ष्म कोशिका असतात त्या कोशिकांपासून ती उत्पन्न झाली, म्हणून तिला नाव कौशिकी असं पडलं. कोशिकेपासून देवीच्या उत्पन्न झाली म्हणून ती कौशिकी. आता या दोघींमध्ये फरक असा आहे की सप्तशतीमध्ये मार्कंडेय पुराणामध्ये सांगितलेली जी देवी आहे ती वर्णाने अतिगौर, सुगौर किंवा चंपक गौर असं तिचं वर्णन आहे. म्हणजे सोनचाफ्याची फुलं आपण डोळ्यासमोर आणली तर तो सोनचाफ्याच्या वर्णामधला जो गौरपण आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सोनचाफा तर पिवळा असतो, पण सोनचाफ्याची खरी गावठी जात जी आहे, देशी जात, तिचा वर्ण हा गौर असतो. आणि त्या ज्याच्यामध्ये सोन्याच्या वर्णासारखं एक कॉम्प्लेक्शन दडलेलं आहे असा गौर वर्ण, म्हणून तिला सुवर्ण गौर असं म्हटलंय. तर ती सुवर्ण गौर वर्णाची अशी देवी ही सप्तशतीमध्ये सांगितली. आणि शिवपुराणामध्ये येणारी वर्णिलेली देवी ही श्यामला, श्यामवर्णा अशी सांगितलेली आहे, म्हणून तिला कौशिकी म्हटलंय. त्याचंही कारण असं सांगितलं जातं, एकदा मंदार पर्वत भगवान शंकरांकडे तक्रार घेऊन आला. तक्रार अशी होती, मंदर पर्वताचा उपयोग हा या समुद्र मंथनामध्ये देवदानवांनी केलेला होता, रवी म्हणून. आणि त्या समुद्र मंथनामध्ये हलाहल विष उत्पन्न झालं आणि या हलाहल विषामुळे हा पूर्ण पर्वत, त्याची शिखरं काळवंडून गेलेली होती. तेव्हा यांनी प्रार्थना केली भगवान शंकरांना की हो, त्या विषामुळे मी दग्ध झालेलो आहे, माझ्या अंगाची लाही लाही होते, दाह होतोय, तेव्हा आपण कृपा करा आणि माझा हा दाह आणि माझं हे होरपळल्यामुळे विरूप जे मी झालोय ते दूर करा. शिवानी आपल्या शक्तीच्या सहाय्याने ते विषामुळे आलेलं काळेपण दूर केलं, पण त्याच वेळी झालं असं तो काळेपणा त्या शक्तीवर
व्यापून राहिला. ती शक्ती काळी पडली. आता झालं असं, शक्ती काळी पडली हे प्रकरण इतक्यावर थांबलं नाही. शंकरांनी आपल्या शक्तीला म्हणजे पार्वतीला एकदा थट्टेमध्ये काली म्हणून हाक मारलं. आता कुठल्याही स्त्रीला तिचा म्हणजे अगदी भले निसर्गतः वर्णतः ती काळी असली तरी तिला तोंडावर काळी म्हटलेलं आवडत नाही. हा स्त्री स्वभाव तिथे आदिशक्तीच्याही पार्वतीच्याही रूपात प्रकट झाला आणि ती चिडून भगवान शंकरांपासून दूर निघून गेली आणि तिने कठोर तप आरंभलं. तपाच्या शेवटी प्रत्यक्ष ब्रह्मदेव अवतरले आणि ब्रह्मदेवांकडून पार्वतीने ती पुन्हा आपली सुवर्ण गौर कांती प्राप्त करून घेतली. जेव्हा ती पुन्हा आपल्या पूर्ववर्णावर सुवर्ण गौर वर्णावर गेली तेव्हा त्या विषाच्या लेपातून जो काळेपणा, जो सावळेपणा देवीच्या रूपावर आलेला होता, तो काळा सावळेपणा ब्रह्मदेवांच्या वरानी प्रति देवीच्या रूपात वेगळा झाला. म्हणजे देवीच्या चिन्मय देहाच्या स्पर्शाने ती विषाची कालिमा एका स्वतंत्र रूपामध्ये, देवी रूपामध्ये प्रकट झाली. जसं गणपतीचं जन्माख्यान आपण ऐकतो की देवीच्या अंगाच्या उठण्यातून गणपती उत्पन्न झाला, तसं ही कौशिकी देवीच्या उशिकांपासून उत्पन्न झाली. तर अशी ही दोन वेगवेगळी आख्यानं आपल्याला दोन पुराणात दिसतात. तात्पर्य काय? आपल्याला असं वाटेल की हे काय म्हणजे उगीच कुठल्या भाकड कथा सांगतायत सकाळच. तर या भाकड कथा नाही आहेत, या संकेत कथा आहेत, या रूपक कथा आहेत. आपल्याला असं वाटतं की देवीच्या अंगावर इतका मळ होता का, असं होतं का, तसं होतं का. हे वर्ण जे देवीचे सांगितलेले आहेत ते त्या देवीच्या स्वभावातल्या गुणधर्मांचं प्रतीक आहे. जेव्हा गौरवर्ण असा सांगितला जातो तेव्हा ती सत्वगुणाचं प्रतीक होते. जेव्हा आरक्त वर्ण सांगितला जातो तेव्हा ती रजोगुणाचं प्रतीक होते आणि जेव्हा श्याम वर्ण सांगितला जातो तेव्हा ती तमोगुणाचं प्रतीक होते. त्यामुळे या रूपवर्णनामध्येही हे गुण, हे धर्म त्या शास्त्रकारांनी संकेत एनकोड करून ठेवलेले आहेत. तर अशी ही सप्तशतीतल्या आख्यानानुसार महागौरी माता पार्वती तिच्या देहातून उत्पन्न झालेली ही महासरस्वती. आता ही देखील भगवान शिवांची जी चितशक्ती त्रिपुर सुंदरी आदिशक्ती तिच्या रूपाप्रमाणे त्रिभुवनामध्ये अप्रतिम सौंदर्य धारण करणारी अशी होती. हिच्या अप्रतिम सौंदर्याची ख्याती त्रैलोक्यामध्ये पसरली आणि जो घटनाक्रम महिषासुराच्या बाबतीत झाला तोच सगळा घटनाक्रम हा या शुंभ निशुंभांच्या बाबतीत झाला. प्रसंग असा झाला की या शुंभ आणि निशुंभांचे दोन सेवक होते, दोन दूत होते. त्यांची नावं होती चंड आणि मुंड. या चंड आणि मुंडानी तपास केला की ही कोण अप्रतिम लावण्यवती जन्माला आली आहे, आणि त्यांना ही देवी दिसल्यावर तिची चौकशी केली आणि अशी तिला ते लालूच दाखवायला लागले की तू आमच्या बरोबर चल, आमचे स्वामी हे त्रैलोक्याचे अधिपती आहेत, तुझा त्याच्याशी विवाह आम्ही करून देतो आणि जर असं झालं तर या त्रैलोक्याचं ऐश्वर्य तू भोगशील, त्या त्रैलोक्याधिपतीची महाराणी म्हणून मिरवशील, असं प्रलोभन हे चंडमुंड त्या देवीला द्यायला लागले. त्यावेळी देवी हसली आणि पुन्हा तिने तोच निरोप पाठवला जो आपण कालच्या चरित्रात ऐकला होता की माझी अशी प्रतिज्ञा आहे की जो मला हरवी, जो मला युद्धामध्ये पराभूत करील त्याची पत्नी मी होईल, त्याशिवाय मी विवाहच करणार नाही. आता कालही हीच प्रतिज्ञा, आजही हीच प्रतिज्ञा. याच्या मागचं मुख्य संकेत काय आहे लक्षात घ्यायला हवा. शक्तीचं हे लक्षण आहे जो शक्तीला जिंकतो. शक्तीवर हावी होणं म्हणजे नेमकं काय हो?
आपण शक्तीला जिंकू शकतो केव्हा? शक्तीला शक्तीने जिंकता येत नाही, शक्तीला शांतीने किंवा भक्तीने जिंकता येत. आपण शक्तीने जिंकणं म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं समोरचा शत्रू आहे, तो शक्तिशाली आहे, मग त्याच्यापेक्षा दुप्पट शक्ती आपल्याकडे असेल तर त्या शक्तीने आपण या शक्तीला जिंकतो. आपण जर या देवीला जिंकू पाहत असू तर जर शक्तीचा अवलंब केला तर ती सगळ्या विश्वातल्या शक्तींचा मूलस्रोत आहे, आदिशक्ती आहे. त्यामुळे कुठलीही शक्ती जरी तुम्ही वापरली तरी त्या शक्तीने तिचा पराभव होणारच नाही, कारण शेवटी ती शक्ती जी तिचा पराभव करण्यासाठी तुम्ही वापरू पाहत आहात ती देखील तिच्यातूनच आली आहे. आणि ती शक्ती जर आदिशक्तीची कृपा असेल तर ही आपल्याला मिळालेली अल्पस्वल्प शक्ती त्या आदिशक्तीला कसं बरं जिंकू शकेल? ही गोष्ट सगळ्या ब्रह्मा विष्णू महेशांच्याही बाबतीत लागू होते. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेशांना देखील जी शक्ती प्राप्त होते ती या आदिशक्तीपासून असल्यामुळे हे सगळे देवी देव देखील त्या शक्तीला जिंकू शकत नाहीत. फक्त या शक्तीला भक्ती आणि शांती या 2 गुणांनी जिंकता येतं. म्हणून माता कालीचं जे रूप आपण पाहिलं असेल, माता कालीच्या रूपामध्ये एक कथाभाग कायम सांगितला जातो. ती काली जेव्हा उन्मत्त झाली, शिव आणि शक्ती ही जोडी कायम सांगितलेली आहे, प्रकृती आणि पुरुष. ती शक्ती जेव्हा अनिर्बंध होते, शिवाचा संग सोडते, तेव्हा ती कशी होते? शिव म्हणजे मंगल, कल्याणकारी, आणि त्याच्या विपरीत म्हणजे अमंगल, अकल्याणकारी. तर शक्तीच्या शिव जर शक्तीरहित झाला तो त्या शिवाच्या नावातला जो इकार आहे हा शक्तीचं प्रतीक आहे. शिवातनं इकार काढून टाकला तर उरेल ते शव, आणि शक्तीमधला शिव काढून टाकला तर ती शक्ती अशिव होऊन जाईल, अमंगल होऊन जाईल. त्यामुळे काली ही स्मशानवासिनी देवी सांगितली गेली, कारण ती अशिव झालेली, अमंगल झालेली. आणि ती अशी अनिर्बंध, अमंगल, अकल्याणकारी रूपात सगळ्या विश्वाचा संहार जेव्हा करायला लागली तेव्हा सगळ्या देवांनी पुन्हा शिवाला साकडं घातलं. तेव्हा शिव स्वतः शवरूपात तिच्या मार्गात जाऊन आडवे पडले, आणि जेव्हा त्या शक्तीचा पाय त्या शिवाना लागला तेव्हा तिला भान आलं, आत्मभान आलं, पुन्हा शिवाशी संयोग झाला आणि त्या कालीचं अशिवत्व, अमंगल रूप नाहीसं झालं. म्हणून कालीची उपासना करत असताना कधी एकट्या कालीची उपासना सांगितलेली नाहीये. जिच्या पायाखाली स्वतः शिव तिला तिच्या शिवत्वाची, तिच्या मांगल्याची जाणीव करून देतायत, भान निर्माण करतायत, अशा शिव जिच्या पायाखाली दडलेले आहेत अशा कालीचीच उपासना केली जाते. एकटी काली कधीही पूजली जात नाही, कारण ती अमंगल, अशिव आहे. नुसती शक्ती ही तिच्यामध्ये शांती नसेल, तिच्यामध्ये आर्जव नसेल तर ती शक्ती देखील नाश करणारी ठरते. हा एक फार मोठा वैश्विक संकेत या कथेतून आपल्याला येतो. शक्ती काय सांगते की मला हरव, मग मी तुझ्याशी विवाह करेन. पण या मूर्ख दैत्यांना, आसुरांना, दानवांना हे माहित नाही की हरव याचा अर्थ युद्ध करून हरव नव्हे, तर भक्तीने हरव, शरणागतीने हरव, शांतीने हरव. आता मुळातच आसुरी प्रकृतीच्या या चंडमुंडांना वाटलं की आता आपल्याला युद्धाला आव्हान देते, म्हणून हे चंडमुंड पुन्हा शुंभ निशुंभांकडे आले आणि त्यांनी हा निरोप त्या शुंभाला आणि निशुंभाला दिला. आता शुंभ हा मृत्यू लोकाचं, मानव लोकाचं आधिपत्य सांभाळतो, आणि निशुंभ हा स्वर्ग लोकाचं, देवलोकाचं आधिपत्य सांभाळतो. आता या दोघांनी ही विचित्र प्रतिज्ञा देवीची ऐकली आणि ते म्हणाले तिला कळत नाहीये ती कुणाला आव्हान देते, तिला समजावायची गरज आहे. म्हणून तिला समजावण्यासाठी त्यांनी आपल्या सुग्रीव नावाच्या दानवाची योजना केली.
ही नावं सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला असं वाटतं की एक एक नावं येतात आपली पुराणात, पण ही नावं जी दिलेली आहेत, जी नावांची योजना आहे, त्या नावामधूनही तो स्वभाव धर्म त्या व्यक्तीचा सांगितला. म्हणजे काय, तर सुग्रीव याचा अर्थ काय, ज्याची ग्रीवा, ज्याचा गळा, सु म्हणजे शोभन आहे, चांगल्या गळ्याचा. आता गोड गळा म्हणजे काय, ज्याला चांगलं गाता येतं किंवा ज्याला चांगलं बोलता येतं. आता हा जो सुग्रीव होता तो गोड गोड बोलण्यात, म्हणजे थोडक्यात समोरच्याला, हिंदीमध्ये म्हण आहे ना, शीशी में उतारना, तसं समोरच्याला आपल्या बोलण्यात घेण्यात, काह्यात घेण्यात पटाई होता, म्हणून त्याला गोडगळ्याचा असं नाव तिथे दिले. हा सुग्रीव दानव देवीकडे आला आणि गोडगोड बोलून तिला रिझवायला लागला, सांगायला लागला की किती सुंदर आहेस तू, किती गुणी आहेस, असं तसं कौतुक सगळं करून झालं. म्हणजे काय, चने के पेड पे चढाना असं ज्याला म्हणतात, या हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं आणि आपल्याला हवं ते प्राप्त करून घ्यायचं. तशी भरपूर संभावना देवीची केली, चांगली छान प्रलोभनं दाखवली, मात्र काही केल्या देवी ऐकेना. देवी म्हणाली, काही झालं तरी चालेल, मी माझी प्रतिज्ञा सोडणार नाही, जाऊन सांग तुझ्या स्वामीला. जेव्हा हा सुग्रीव दैत्य तो निरोप घेऊन शुंभ निशुंभांकडे आला, तेव्हा शुंभ निशुंभांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. म्हणाले, आता सामोपचाराने काही काम होणार नाहीये. प्रलोभन, साम दाम दंड भेद, साम दाम, हिला सगळ्या प्रकारची प्रलोभनं देऊन झाली तरीही ऐकत नाहीये, त्या अर्थी आता दंडच द्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी आपला दुसरा जो एक सेवक होता त्याचं नाव होतं धूम्रलोचन. धूम्रलोचन याचा अर्थ होतो ज्याच्या लोचनातून धूर, धूम्र म्हणजे धूर, बाहेर पडतो. आता धूर बाहेर पडतो म्हणजे काय, अॅनिमेशन कार्टून केलं जातं तसं आता तो सतत काय धुराचे लोट सोडत होता. धूम्रलोचन याचा अर्थ ज्याच्या डोळ्यावर, ज्याच्या लोचनांवर धुली धूसरता साठलेली आहे, ज्याच्या डोळ्यावर मोहाचं धुरासारखं, जसे धूर गेल्यावर डोळे बंद होतात तसा सतत अंतरंगामध्ये जी आसुरी प्रवृत्ती धुमसते, आसुरी गुण जे धडाडून पेटलेले आहेत, या गुणातून जी अतृप्ती, असंतोष उत्पन्न झालाय, ज्वाळातून जे उत्पन्न होतं ती काजळी आणि धूरच असतो. तर तो मोहाचा धूर ज्याच्या डोळ्यावर व्यापून राहिलाय, असा तो धूम्रलोचन असुर आहे. ज्याला ज्ञानदृष्टी नाही, ज्याला ज्ञानाचे नजरच नाही, बघायची दृष्टी ही ज्याची धूसर आहे, ज्याला आपल्या अहंकार अभिमानापुढे जग दिसेन असं झालंय, फक्त मी आणि माझं एवढंच ज्याला दिसतंय, तो धूम्रलोचन. हा दैत्य देवीकडे आला आणि म्हणाला, आता बऱ्या बोलान चल, नाही तर तुझ्या केसाला धरून फरफटत ओढत आणायला मला महाराजांनी आज्ञा केली. त्यावेळी आता ह्या सगळ्या दैत्य जनांचा जो मूल स्वभाव होता तो इथे प्रकट होतो धूम्रलोचनाच्या माध्यमातून, की काही करून मला हवंय म्हणताना समोरची वस्तू किंवा व्यक्ती, त्याचं सौंदर्य नष्ट झालं तरी चालेल, पण ती मला पाहिजे, त्याच्यावर माझा अधिकार असला पाहिजे. बळजबरीकरण हा आसुरी गुणधर्म इथे हा धूम्रलोचन दाखवू पाहतोय. धूम्रलोचनाने बळजबरी करायचा प्रयत्न केला, पण शेवटी आता त्याची गाठ पडली होती ती साक्षात जगदंबेशी, आदिशक्तीशी. आणि आदिशक्तीने आपल्या केवळ एका हुंकाराने त्या धूम्रलोचनाला दग्ध करून टाकलं, जाळून टाकलं, भस्मसात क्षणात हा राक्षस झाला. आणि आपला हा सेनानायक देवीने भस्मसात केला, ही बातमी या शुंभ निशुंभांपर्यंत पोहोचली. आता शुंभ निशुंभ भडकले आणि त्यांनी पुन्हा चंडमुंड, ज्यांनी ह्या देवीच्या प्रकट होण्याची वार्ता, तिच्या सौंदर्याची वार्ता यांना ऐकवली होती, त्या चंडमुंडांना सेना घेऊन पाठवली. हे चंड आणि मुंड महापराक्रमी असुर होते. ते येत आहेत म्हटल्यावर इकडे
साक्षात जगन्माता पार्वती या महासरस्वती किंवा कौशिकीकडे आली आणि म्हणाली, आता तुला खरी सामर्थ्य शक्तीच्या दृष्टीने गरज नसली तरी लौकिक दृष्टीने मोठं युद्ध होणार आहे आणि त्या युद्धामध्ये अनेक शक्तींची सहाय्यकर्त्रींची तुला आवश्यकता आहे. त्यामुळे मी अनेक रूपामध्ये तुझी मदत करते. आणि देवी इथे चामुंडेच्या रूपात प्रकट झाली. देवीने चामुंडा हे रूप धारण केलं. चामुंडा हे जे रूप आहे त्याचं नाव खरं तर चामुंडा हे नंतर रूढ झालं. मूळ नाव तिथे चंडिका हे आहे. चंडी किंवा चंडिका याचा अर्थ जिचं रूप, जिचा स्वभाव हा उग्र आहे, प्रचंड आहे, ती चंडी तिथे देवी गौरीच्या प्रसादाने प्रकट झाली. आता साक्षात जगन्माता सहाय्य करते म्हटल्यावर विश्वातल्या जेवढ्या म्हणून देवता होत्या त्या सगळ्या देवता देवीच्या सहाय्याला धावून आल्या. मग भगवान शंकरही तिथे प्रकट झाले. त्या शंकरांची शक्ती स्त्री प्रकृती माहेश्वरी किंवा माहेशी ही तिथे प्रकट झाली. माहेशीचं रूप हे भगवान शंकरांप्रमाणेच नंदीवर आरूढ झालेली, हातात त्रिशूळ धारण करणारी, पंचमुखा गौरवर्णा अशी ती माहेश्वरी किंवा रौद्री शक्ती. आपल्याला इथे स्क्रीनवर त्या मातृका या दिसत असते. भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांची शक्ती वैष्णवी. या सगळ्या शक्तींचं रूप ज्या मूळ देवाच्या रूपातून त्या प्रकट झाल्या त्या देवांसारखं होतं. ब्राह्मी किंवा ब्रह्माणी ब्रह्मदेवांच्या रूपाप्रमाणे ती होती. हंसासना वैष्णवी गरुडारूढा होती. कौमारी कुमार कार्तिकेयाची शक्ती ती कार्तिकेयी किंवा कौमारी प्रकट झाली, जी मयूर वाहना होती, शक्ती हस्ता होती. नंतर भगवान विष्णूंचे 2 अवतार नरसिंह आणि वराह या 2 अवतारांच्याही शक्ती नारसिंही आणि वाराही या रूपात तिथे प्रकट झाली. देवराज इंद्राची शक्ती माहेंद्री किंवा ऐंद्री ही ऐरावतावर आरूढ होऊन तिथे प्रकट झाली. अशा सगळ्या या मातृका, देवांची मातृरूप जी होती, शक्तिरूप जी होती, त्या तिथे देवीच्या सहाय्याला प्रकट झाल्या. आणि इतक्यात भगवान शंकरांना देवी म्हणाली की आपण या दैत्यांकडे जाऊन माझं दौत्य करावं. दौत्य कर्म अशासाठी की दैत्यांना माझा निर्वाणीचा संदेश सांगावा की अजूनही वेळ गेलेली नाही. आपले जे अतिरेकी, जे आतताई स्वभाव आहेत ते सोडून द्या, सन्मार्गाने राज्य करा, देव ब्राह्मण यांना मान द्या, नाहीतर मृत्यूला सामोरे जा. हा संदेश तिने शिवांबरोबर पाठवला आणि शिवांना तुम्ही दूत व्हा असं म्हणत असतानाच तिच्या शरीरातून अजून एक मातृका उत्पन्न झाली. तिला शिवदूती, शिवांना दूत व्हा असं म्हणणारी, म्हणून ती शिवदूती मातृका या नावाने ओळखली गेली. तिचं अजून एक रूप म्हणजे त्या शिवदूतीच्या दूत म्हणजे तिच्या सेवेकरी या शिवा म्हणजे कोल्ही आपण म्हणतो, म्हणजे मादा फिमेल फॉक्स, कोल्ह्याचं मादी रूप. त्या शिवा या हिची दूती होत्या. म्हणजे त्या कोल्ह्यांना कुत्र्यांना बरोबर घेऊन ही देवी फिरत होती, म्हणून तिला शिवदूती हे नाव प्राप्त झालं. तर अशा 1 नव्हे 2 नव्हे तर 9 मातृका देवीला बरोबर लाभल्या आणि या मातृकांनी चंड आणि मुंडांशी युद्ध सुरू केलं. या मातृकांची अग्रणी सेनापती ही चंडिका होती, कालिका होती. आणि त्या चंडीने क्षणात त्या चंड आणि मुंड या दोघांना मारून टाकलं. त्या दोघांची मस्तक आणि चर्म घेऊन ही चंडिका महासरस्वतीकडे आली आणि म्हणाली, या तुझ्या युद्धरूपी यज्ञामध्ये चंडमुंड रूपी बोकडांचे बळी मी दिलेले आहेत. ही त्यांची मस्तक आणि त्याचं चर्म तू परिधान कर असं म्हणून ती आली. तेव्हा महासरस्वतीने हसून सांगितलं की ही तूच धारण करण्याजोगी आहेस, ही चर्म आणि मुंड तू धारण कर
आणि त्या चंडीने त्या चंडमुंडांचं चरमुंड हे आभूषणांसारखं, वस्त्रांसारखं शरीरावर धारण केलं. त्यामुळे त्या देवीला, चंडीला नाव चामुंडा, चर्म आणि मुंड धारण करणारी म्हणून चामुंडा असं म्हटलं गेलं. तर असा हा पहिल्या युद्धाचा पराक्रम झाला. देवी विजयी झाली. आपल्या सैन्याचा पाडाव झाला हे जेव्हा या शुंभनिशुंभांना कळलं, तेव्हा त्यांनी आपला अजून एक सेनापती, जो आपण कालच्या चरित्रात पाहिलेला होता, त्या रंभ करंभापैकी रंभाला ज्या रेड्याने मारलं होतं, त्याच्या ठाई आसुरी बळ होतं. त्या आसुरी बळातून, त्या अंशातून महिषीच्या ठाई जो जन्माला आला होता, तो रक्तबीज नावाचा दानव. हा रक्तबीज दानव त्याला आपला सेनापती करून ह्या शुंभनिशुंभांनी प्रेरित केलं. ह्या रक्तबीजाचं वैशिष्ट्य असं होतं, याला वरदान असं प्राप्त होतं की याचं रक्त ज्या ज्या वेळी जमिनीवर पडेल, जेवढे त्या रक्ताचे बिंदू जमिनीवर पडतील, तेवढ्या बिंदू इतके प्रतिरक्तबीज, थोडक्यात आज ज्याला क्लोनिंगचं तंत्रज्ञान म्हणून आपण ओळखतो, ते रक्तबीज, प्रतिरक्तबीज तितक्या प्रमाणामध्ये उत्पन्न होती. आणि आता झालं असं, या मातृकानी रक्तबीजाला मारायचा प्रयत्न केला. चामुंडेने आपल्या खडगाने आघात केला. सगळ्या शक्ती देवता त्याच्यावर आघात करतायत. आणि यातून होतंय काय, प्रत्येक आघातासरशी त्या रक्तबीजाच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत आहेत. आणि जिथे जिथे ते रक्त बिंदू रूपात पडतंय, रक्तधारा वाहतीये, तिथे तिथे एक नवा रक्तबीज प्रकट होतो. असे असंख्य रक्तबीज तिथे उत्पन्न झाले. नवे नवे सगळं रणक्षेत्र या रक्तबीजाने व्यापून टाकलं. आता हा रक्तबीज एकटाच बहुतेक हे युद्ध मारणार, जिंकणार अशी परिस्थिती दिसली, तेव्हा महासरस्वतीने, सत्वगुणाश्रया अशी ही महासरस्वती चंडिकेला म्हणाली, आता तू एक काम कर, विराट रूप धारण कर, आणि जेव्हा या मातृका त्या रक्तबीजाचा वध करतील, तेव्हा त्या रक्तबीजाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचं तू प्राशन कर. एकही थेंब ह्या जमिनीवर पडू देऊ नकोस. चंडिकेला ते मानवलं, आवडलं. ती आधीच रक्त आणि मांसाची पिपासू अशी झाली होती. तर अशी ही चंडिका विशाल रूप धारण करून आपलं मुख पसरून रणांगणावर प्रकट झाली. आणि त्यासरशी सगळ्या मातृकांनी जेवढे म्हणून रक्तबीज होते त्याचा संहार चालवला. आणि हा संहार अखेर त्या चंडिकेच्या मुखामध्ये जाऊन पडायला लागला. राक्षसाला मारावं आणि उचलून त्या चंडिकेच्या मुखात टाकून द्यावं, असं करता करता सगळे जेवढे रक्तबीज, प्रतिरक्तबीज होते ते संपून गेले. आता या सगळ्या प्रकारामध्ये झालं काय, तर जिव्हेवर का चंडिकेच्या त्या रक्तबीजाचे रक्तबिंदू पडावे आणि जिभेवर एक नवा रक्तबीज उत्पन्न व्हावा. पण त्या जन्माला आलेल्या रक्तबीजाला आपल्या दाढांनी चंडीने संपवून टाकावं, असा अद्भुत प्रसंग, अद्भुत दृश्य तिथे दिसत होतं. आणि अखेर चंडिकेने सगळे रक्तबीज त्यांच्या रक्तबीजांसहित, रक्तबिंदूंसहित खाऊन पिऊन पचवून टाकले. आणि ती चंडिका तृप्त होऊन रणक्षेत्रावर नृत्य करायला लागली. आपले सगळे सेनानायक संपले हे कळल्यावर शेवटी शुंभ आणि निशुंभ हे स्वतः युद्धभूमीवर उतरले आणि हे देवीला म्हणायला लागले, एवढ्या सगळ्या मातृका शक्ती तू जमवल्या आहेस, त्यामुळे तुझा पराक्रम आहे, यांना वगळ, यांना बाजूला कर, म्हणजे तू तुझा खरा पराक्रम तुला दाखवता. तेव्हा देवीने प्रचंड असा अट्टहास केला आणि देवी म्हणाली की तुम्हाला असं का वाटतंय या मातृका म्हणजे कोणी वेगळ्या आहेत, बघा, नीट बघा, असं म्हणताय देवी. तोच सगळ्या मातृका सूर्याची किरणं जशी सूर्यामधून निघावीत आणि पुन्हा अस्ताचली सूर्यामध्येच विलीन व्हावीत, तशा सगळ्या मातृका त्या
महासरस्वतीच्या रूपामध्ये विलीन होऊन गेल्या आणि महासरस्वतीने अखेर शंखनाद घंटानाद करून युद्धाला प्रारंभ केला. सर्वप्रथम शुंभ दैत्याशी युद्ध केलं, शुंभाचा संहार केला. अखेर निशुंभाशीही युद्ध केलं. निशुंभाची शक्ती काही और होती. आघात केला की त्याच्या हृदयातून एक प्रतिनिशुंभ उत्पन्न होईल. पण अशा सगळ्या आसुरी मायेचं, आसुरी शक्तींचं निर्दालन महासरस्वतीने केलं आणि अखेर त्या निशुंभाचा, शुंभ आणि निशुंभ या दोनही राक्षसांचा संहार महासरस्वतीने केला. या देवीच्या पराक्रमाने सगळे देव अचंबित झाले आणि देवानी स्वर्गातून कल्पवृक्षाच्या पुष्पांचा वर्षाव देवीवर केला आणि पुन्हा देवीची स्तुती केली. ही स्तुती म्हणजे आपण देवीच्या उपासनेमध्ये जो श्लोक मंत्र नेहमी पठण करतो, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, हा जो मंत्र किंवा श्लोक आहे हा या स्तुतीमध्ये आलेला आहे. नारायणी नमोस्तुते हे एक प्रकारे पालुपद वापरून एक मोठं स्तोत्र या सप्तशतीच्या 11व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आपण काल पाहिलं की पहिल्या अध्यायामध्ये महाकालीचं चरित्र आलं होतं. 2, 3, 4 या 3 अध्यायामध्ये महालक्ष्मीचं चरित्र आलं होतं. तर 5 ते 11 अध्यायामध्ये हे महासरस्वतीचं चरित्र वर्णिलेलं आहे. आता या स्तुतीवर प्रसन्न होऊन आदिशक्तीने पुन्हा देवांना विविध वरदानं दिली आणि आपल्या भावी काळामध्ये होणाऱ्या अवतारांचा कथाभाग संक्षेपाने या देवांना आधीच कथन केला. आता ते देवीचे भावी अवतार कोणकोणते हा जो कथाभाग आहे तो आपण उद्या पाहणार आहोत. आज आपला हा कथाभाग इथे पूर्ण होतो. इथे देवीचं हे सत्वगुणाश्रित रूप महासरस्वती किंवा ज्याला शिवपुराणाने कौशिकी म्हटलेलं आहे ते आपण पाहून पूर्ण केलं. सत्वगुणाचं लक्षण हे या सगळ्या आख्यानातून सांगितलेलं आहे. सत्वगुण हा काय करतो तर या मातृका खरं तर त्या देवीच्या सहकारी होत्या, सहचरी होत्या. खरं युद्ध जे विघातक होतं ते एक प्रकारे या सगळ्या मातृकांनी केलं आणि सत्वगुण हा सदैव तटस्थ होऊन प्रत्येक घटनेकडे, प्रसंगाकडे साक्षी भावाने पाहणारा असतो. तसं ही महासरस्वती या सगळ्या युद्धाकडे साक्षी भावाने पाहतो आणि या सगळ्याचं मूळ जे अज्ञान, अविद्या, जे शुंभ आणि निशुंभ यांच्या रूपामध्ये सांगितलेलं आहे, त्या मूळ अज्ञान किंवा अविद्येचा निराश स्वतः तो सत्वगुण करत असतो. जसा की त्या शुंभ निशुंभांचा वध या माता महासरस्वतीने केला. त्यामुळे एक प्रकारे सत्वगुणाचा धर्म, सत्वगुणाचं स्वरूप हे या महासरस्वती चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतं. आपण इथे थांबूया. जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्याच्यावर चर्चा करता येईल. धन्यवाद. कोणाला प्रश्न असले? राजीव पेंडसेंना प्रश्न आहे. राजीवजी अनम्यूट करा आणि विचारा. नमस्कार प्रणवजी, मला प्रश्न पडतो की म्हणजे मातृका आणि योनी हे म्हणजे काय, त्यातला अर्थ तो कसा घ्यायचा? कन्फ्युजिंग होत. मातृका या त्या देवते, जे वेगवेगळे देव सांगितलेले आहेत त्या देवांची मातृरूप, शक्ती रूप किंवा स्त्री रूप यांना मातृका असं म्हटलेलं आहे. आणि योगिनी हा पुढचा भाग आहे. योगिनीच म्हणालात ना आपण? म्यूट झाला तुम्ही. योनी, योनी, योनी हे देवीचं बीज किंवा रूप मानलेलं आहे.
माता म्हणजे प्रत्येक जीवाचं जन्मस्थान हे स्त्रीची योनी मानलेलं आहे. त्यामुळे मातृका या शब्दाचा जो संबंध योनी तत्वाशी किंवा रूपाशी दाखवला गेला तो तिच्यातलं जे मातृत्व आहे तो दाखवण्यासाठी आलेला आहे. जन्मस्थान, उत्पत्ती स्थान म्हणून देवीचं प्रतीक म्हणजे तो अधोमुख त्रिकोण जो दाखवला जातो ते योनी प्रतीक आहे. याच्यामध्ये आता बरेच लोक आधुनिक विचारांनी भारलेले, मग ह्याच्यामध्ये कशी लैंगिकता आहे म्हणजे त्याचं सगळ्याचं इंटरप्रिटेशन हे सेक्शुअलिटी कडे केलं जातं. पण इथे लैंगिकतेपेक्षा ज्याला मातृत्व असं म्हणता येईल की एकच गोष्ट आहे पण तिच्याकडे पाहायचे दोन वेगळे दृष्टिकोन आहेत. भारतामध्ये याच्याकडे मातृत्वाच्या दृष्टीने पाहिलं गेलं ते भोगाचं साधन म्हणून नव्हे तर नवीन उन्मेषाचं सर्जनाचं माध्यम म्हणून ती पूज्य ठरली. दुर्दैवाने आता भारतीय विचारधारेमध्ये नको ते अनेक असे संप्रदाय, नको त्या विचारधारा मिसळल्यामुळे याच्याकडे सगळं कसं भोग प्रधान होतं, कसे तुमचे पूर्वज हे नको ते प्रकार करत होते, वामाचार करत होते, त्याच्यामध्ये मग पंचमकाराची उपासना कशी चालली होती हे एम्फसाइज करून सांगतात, हे अधोरेखित करून सांगतात. मात्र ह्या सगळ्यामध्ये एक पवित्र दृष्टी होती. या सगळ्याकडे बघायचा दृष्टिकोन हा विश्वामध्ये असणारी ही सृजनशीलता, नवोन्मेषाची क्षमता आणि त्याविषयीचा आदरभाव, भक्तिभाव हा या सगळ्या मातृत्वाच्या योनीच्या उपासनेमध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे सप्तशतीत त्या 9 म्हटलंय, पण एरवी कधी आपण सप्त आणि अष्टमाचे का पण ऐकतो. मातृकांची संख्या ही व्हॅरायंट आहे. त्याचं कारण असं आहे की जेवढे देवी देवता आहेत तेवढ्या मातृका आहेत. मग आता याच्यामध्ये न आलेल्या इंद्राची जशी ऐंद्री आहे तसं यमाची यामी आहे, वरुणाची वरुणानी आहे, याची कुबेराची कौबेरी आहे, गणपतीची वैनायकी आहे. अशा प्रत्येक देवाच्या मातृका आहेत. त्यामुळे ही संख्या तुम्ही ज्या कर्माची उपासना किंवा अनुष्ठान करत असाल त्याप्रमाणे त्याच्यातल्या ज्या देवता असतील त्याच्यानुसार ती बदलत जाणार. मग सप्त आहेत, अष्ट आहेत, 9 आहेत, षोडश आहेत, 32 आहेत, 64 आहेत, ही संख्या बदलत जाईल. आता कन्फ्युजन क्लिअर झालं, कारण नेहमी तो आकडा बदलला की मला प्रश्न पडायचा की ह्याचं काय. थँक्यू. परागजी, तुमचा प्रश्न होता. नमस्कार प्रणव, धन्यवाद. माझा प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारचा आहे आणि थोडा मी ब्लंटली स्टेट करतोय, त्यामुळे राग मानू नका. पण आपण हे जे सगळे कथा ऐकतो या सगळ्या कथा व्यावहारिक आणि वैज्ञानिक दृष्टीला पटण्यासारख्या नसतात. आणि तुम्ही 1-2 ठिकाणी म्हणालात की हे रूपकं असतात. हे काय खरंच असंच्या असं शब्दशः घडलं असेल असं नाही, परंतु एक रूपक आहे की त्याच्या मागे एक काहीतरी संदेश आहे. तो संदेश जास्ती महत्वाचा आहे. पण हे अशी सगळी रूपकं आणि त्याच्या मागचे संदेश असे सगळीकडे का मिळत नाहीत किंवा का सगळीकडे ते सांगितले जात नाहीत. आणि त्यामुळे मग वैज्ञानिक दृष्टीला न पटल्यामुळे लोक हे अंधश्रद्धा म्हणायला सुरुवात करतात. तर या बाबतीत आपलं काय मत आहे? आता तुम्ही ज्याला वैज्ञानिक म्हणून म्हणताय त्याचे पॅरामीटर्स तुम्ही स्पष्ट करू शकाल का? व्हॉट इज सायंटिफिक, इन व्हॉट मॅनर? पराग, अनम्यूट करा. धन्यवाद. तर वैज्ञानिक याचा अर्थ आत्ताच्या म्हणजे माझ्या दृष्टिकोनाने आत्ताच्या वैज्ञानिक दृष्टीला पटेल असं की जेव्हा एखादी गोष्ट मी सांगतो की अशा प्रकारे ही गोष्ट घडली तर ही कशी काय घडू शकेल, म्हणजे ही आपले जे काही एक्सपिरियन्सेस आहेत, आपले अनुभव आहेत, त्याच्यावरती आधारित आपलं सगळे विश्वास म्हणा किंवा आपली श्रद्धा पद्धती जी असते ती त्याच्यावर अवलंबून असते.
श्रद्धा नाही म्हणता बरोबर. ना, श्रद्धा विश्वासाच्या पलीकडे किंवा अनुभवांच्या पलीकडे असते. पण जे काही मी आजपर्यंत बघितलंय, माझ्या आजूबाजूला जे काही घडतंय, त्याच्यामध्ये ह्या अशा गोष्टी कधीच घडलेल्या नसतात किंवा घडू शकतील असं मला वाटतच नाही. तर आणि तर सगळ्या गोष्टी अशाच प्रकारात असतात, तर त्याचं काय काय कारण असू शकतं? आपण म्हणता तसं, म्हणजे आता मी थोडं अधिक स्पेसिफाय करतो. आपल्या म्हणण्याप्रमाणे कार्यकारण भाव, कॉज अँड इफेक्ट रिलेशन, हे दाखवता येणं, कोणत्याही घटनेमागचा कार्यकारण भाव दाखवता आला की त्याला तुम्ही सायंटिफिक म्हणता. बरोबर. हा, ठीक आहे, ते समजून जाऊ आपण पुढे. हा, आता गंमत अशी आहे की आपण आज ज्याला सायन्स म्हणतोय ते पण काही वर्षांनी मायथॉलॉजी होणार आहे. हे माझे शब्द अधोरेखित मिस करतोय, पूर्ण जबाबदारीने, पूर्ण जाणीवेने. आपण ज्याला सायन्स म्हणतोय ना, तो आजच्या देश आणि काळ, या स्पेस आणि टाइम याच्या एका खूप मर्यादित झालेल्या भागामध्ये विकसित केला गेलेला, कृत्रिमपणे ठरवून काही लोकांनी विकसित केलेला टर्मिनॉलॉजीचा भाग आहे. हे कृत्रिम आहे, हे निसर्गतः आलेलं नाही. आपण असं मानून चाललंय. उदाहरण देऊया. फॅराडेचं नाव आपण ऐकलं असेल, मायकल फॅराडे. या फॅराडेला बेन्झिन रिंगचा शोध लागला. बेन्झिन रिंग हे जे फॉर्म्युला स्ट्रक्चर आहे, हो. हा त्याने पहिला म्हणजे मांडली कल्पना. कशी मांडली? तर त्याला म्हणजे अनेक वर्ष तो त्याच्यावर रिसर्च करत होता की ते स्ट्रक्चर कसं असेल, काय असेल, त्याला काही सुधरत नव्हतं. म्हणजे तो आकृतीबंध काय असेल हे त्याला कल्पनाच नव्हती. पण तो शोधत राहिला, खूप संशोधन केलं आणि एकदा त्या प्रयोगशाळेमध्ये झोपी गेला. आणि झोपलेल्या अवस्थेत त्याला एक स्वप्न दिसलं की एक साप आहे आणि तो साप दुसऱ्या सापाच्या शेपटीकडून त्याला गिळायचा प्रयत्न करतोय. तो दुसरा साप पुन्हा या सापाची शेपटी आपल्या तोंडात पकडून, म्हणजे चायनामध्ये ऑरोबॉरो नावाचा एक सिम्बॉल आहे की 2 ड्रॅगन किंवा एक ड्रॅगन आपल्या शेपटीकडून आपल्याला गिळतोय. आणि तो जो आकृतीबंध होता त्याला एकदम खडबडून जागा झाला आणि त्या चित्रातून त्याला एकदम युरेका, अरे म्हणाला, हे असं स्ट्रक्चर असेल. त्याच्यातून त्या बेन्झिन रिंगच्या कल्पनेचा उगम झाला. आता माझा मुद्दा असा आहे की कोणी आता याच्यावरून असा दावा केला की या फॅराडेला नागदेवता प्रसन्न झाली आणि त्या नागदेवतेने साक्षात्कार देऊन या बेन्झिन रिंगचं तत्वज्ञान सांगितलं, उपदेश केला, बेन्झिन गीता दिली. तर तुम्ही काय म्हणाल? होतं काय, या देश आणि काल याच्यामध्ये सीमित झालेल्या, आपण आज असं म्हणतोय की हा, हे बेन्झिन रिंग अशी असेल. आपण आपल्याला जेवढं आज उपलब्ध झालंय, आणि ही उपलब्धी कसली आहे, फक्त आपल्या चर्मचक्षूंची उपलब्धी आहे. आपल्या स्थूल दृष्टीला आणि आपल्या त्या परसेप्शन मधून डेव्हलप झालेल्या अनुमान, तर्क, याला जेवढं मानवतंय त्यालाच आपण सायन्स असं म्हणतोय. आता इथेच सायन्स या ज्या अर्थी खरी पण आपण आज जे ज्ञान धरून चालतोय त्याला स्थल काल सापेक्षता आहे. कदाचित आता फिजिक्स खूप पुढच्या स्तरावर गेलेलं असेल, पण जे शालेय पातळीवर शिकवलं जात आहे आणि जे खरं म्हणून, हे फायनल वर्ड म्हणून शिकवलं जात आहे, ते त्या सत्यापर्यंत पोहोचलेलं नाही. त्यामुळे ही पुराणं असतील, तत्वज्ञान असेल, हे सगळे काय आहे तर एक प्रकारे अंधानी हत्तीला पाहायचा केलेला प्रयत्न आहे. एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला म्हणू नये की बाबा तुला काय कळला हत्ती, मलाच कळला, हत्ती नळीसारखा आहे. दुसरा म्हणतो तुला काय कळलं, खांबासारखा आहे. एक म्हणतो तुम्ही दोघंही मूर्खा, छतासारखा आहे. कोणीच कोणाला, म्हणजे मुळात ज्ञानाचा अनुभव हाच सापेक्ष आहे, रिलेटिव्ह आहे. त्यामुळे पंचायत काय होतीये, एकाला त्याच्या सापेक्षतेनुसार आलेला अनुभव दुसऱ्याला तसाच येईल असं नाही. त्यामुळे या सगळ्याकडे बघायची दृष्टी जिथपर्यंत आपली समग्र होत नाही तिथपर्यंत आपण
धिस इज सो मच सायंटिफिक आणि धिस इज जस्ट फिक्शनल असं म्हणू शकत नाही. एवढंच माझं. फारच सुंदर, धन्यवाद. राजीवजी, तुम्हाला प्रश्न होता परत विचारायचा असेल तर? हा, एक प्रश्न नाही, मला एक कॉमेंट होती. हे प्रणवजीने फारच सुंदर रीतीने सांगितलं. कारण मी मागे असं एके ठिकाणी माझा हे झालं होतं, डिबेट झाला होता. तुम्ही म्हटलं की तुम्ही फ्रेम ऑफ रेफरन्सच बघत नाही आहात. तुमची फ्रेम ऑफ रेफरन्स ही पृथ्वीची आहे आणि तुम्ही आत्ता जे बघताय ते फिजिक्स आहे. पण उद्या तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहावर गेलात, अरुंधतीचा जो तारा आहे त्याच्यावर गेलात, तिथे फ्रेम ऑफ रेफरन्स वेगळी असेल आणि तिथे हे सगळं शक्य असेल. उद्या आपण असं म्हणतो की लाईटच्या स्पीडने तुम्ही ट्रॅव्हल करायला लागलात तर तुमचं मास इन्फिनिटी होईल. हे कोणी बघितलंय? पण कोणीच ट्रॅव्हल केलेलं नाहीये. हे नुसतं हायपोथेसिस आहे. अगदी. आपण तेही म्हणू शकतो की तेही तुमचं फिक्शनल आहे. धन्यवाद. शोभनाजी, अनम्यूट करून घ्या आणि विचारा. हो, याच संदर्भात मी सांगू इच्छिते की जे मुंगीला दिसतं त्याहून जास्त आपल्याला दिसतं आणि जे आपल्याला दिसतं त्याहूनही जास्त बघणारे अजस्त्र प्राणी असतात. त्यांना दृष्टी छोटी असते, मोठी असते, पण आपल्यासारखे जे मानव असतात, जे बुद्धीने पुढे गेलेले असतात, तपाने पुढे गेलेले असतात, त्यांना या गोष्टी डोळे मिटून सुद्धा दिसू शकतात आणि त्या खऱ्या असतात. हे आपण वेद उपनिषदांनाच शिकतोय. त्यांचेच दृश्य जे त्यांना जाणवलं ते त्यांनी लिहिलं. त्यामुळे प्रत्येकाची ही दृष्टीची सापेक्षता वेगवेगळी असते. तसेच आपले जी 5 इंद्रिय आहेत ती आपल्या आत्ताच्या शरीरातली आहेत, स्किन डीप आहेत, माइंड डीप नाहीत. त्यामुळे हे वेगवेगळ्या ठिकाणी स्थळ काळानुसार जे आपण सांगितलं तेही मी फक्त छोट्याशा उदाहरणांनी पटवून द्यायचा प्रयत्न करते. इतकंच. नमस्कार. धन्यवाद. खूप छान. चला, छान प्रश्न झाले आणि हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आणि त्याला काय अगदी एका संवादात 100% उत्तर मिळेल, पूर्ण खात्री पटेल असंही आपण म्हणू शकत नाही. पण हा संवाद अतिशय महत्वाचा आणि आज प्रणवजींसारखा वक्ता आपल्याबरोबर आहे, त्यांचे विचार ऐकायला मिळाले. आपल्या सगळ्यांनाच नक्की आपल्या विचारांमध्ये अधिक परिपक्वता येईल या सगळ्या संभाषणातून आणि हाच आपल्या मंदिराच्या कार्यक्रमांचा मुख्य हेतू असतो. आणि प्रणवजींविषयी विशेष सांगायचं म्हणजे आज तुमच्या लक्षात असेल थोडंसं ते मधून मधून इंटरनेट कनेक्शन थोडं वीक होत होतं वगैरे. त्याचं कारण असं की प्रणवजींनी पुण्याहून ओव्हरनाईट प्रवास करून ते लातूरला गेले आणि लातूरला सकाळी 5 वाजता हॉटेलमध्ये पोहोचून त्यांनी ताबडतोब आपला कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर ही त्यांची कमिटमेंट आणि पॅशन याच्याविषयी आपल्या सगळ्यांतर्फेच मी त्यांचे एकदा मनपूर्वक आभार मानतो. आणि प्रणवजी, तुम्हाला प्रार्थना घ्यायची असेल तर? घेऊया. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. सर्वामुखी जगदंबेचा उदयोस्तु जगदंब